हे बघा मित्रांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये काही घटना अशा घडतात, की माणसाला ना त्या घटनांची अजिबात अपेक्षा नसते. म्हणजे माणसाला असं वाटत नाही, की या जाग्यावर आपल्यासोबत काही वाईट घडू शकतं. पण अचानक त्या जागेवर जर असं काही वाईट घडलं, की माणसाला खूप मोठा झटका लागतो. आणि ती जी आठवण आहे ना, अख्खं आयुष्यभर डोक्यामधून जात नाही. प्रत्येक दिवशी, प्रत्येक घंट्याला ते डोक्यामध्ये कुठं ना कुठं तरी असं उकरत बसत असतंय, की हां, तुझ्यासोबत असं झालेलं आहे आणि हे होणारच आहे. आता मी असं का म्हणतोय? कारण आजच्या या कथेमध्ये असाच काहीतरी प्रकार झालेला आहे आणि आजची ही कथा आपल्याला ज्या माणसाने पाठवलेली आहे, त्या माणसाचं नाव प्रकाश असं आहे. तो एक ट्रक ड्रायव्हर आहे आणि ही जी पूर्ण घटना घडलेली आहे ना, ही नाशिकच्या जवळपास घडलेली आहे. बघा आता फार चर्चेमध्ये आहे, की नाशिकमध्ये एक बाई पाहण्यात आलेली आहे, जिचे खालून पाय दिसत नाही आहेत आणि त्या बाईने एका माणसाला सुद्धा मारहाण केली आहे, असं लोकं म्हणतात. तर या घटनेमध्ये सुद्धा असाच काहीतरी प्रकार आहे, पण हा प्रकार ना खूप खूप डिफरंट आहे. त्या प्रकारापेक्षा खूप डिफरंट आहे. पण भयानक आहे, भीतीदायक आहे. तर स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, की आपल्या या चॅनलवर अशाच प्रकारच्या स्टोऱ्या येतात, ज्या की भीतीदायक असतात, थरारदायक असतात. तुम्हाला जर अशा प्रकारच्या स्टोऱ्या आवडत असतील किंवा ऐकायला, सांगायला किंवा इमॅजिनेशन करायला आवडत असेल, तर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलवर जितके पण व्हिडिओज येतात, त्यापैकी काही काल्पनिक असू शकतात, काही सत्य असू शकतात. पण माझं म्हणणं असं आहे, की तुम्ही ज्या ह्या स्टोऱ्या ऐकता, त्या फक्त मनोरंजन म्हणूनच ऐकाव्यात. आपल्या जीवनामध्ये, अस्तित्वामध्ये या स्टोऱ्यांचा काही भाग आणण्याचा प्रयत्न करू नये किंवा योगायोग जर ठिकाण, माणूस, काही नावं वगैरे मॅच झाली असतील, तर त्यांनी स्वतःवर लावून घेऊ नये. तर चला आता आपण आपल्या या स्टोरीला सुरुवात करूयात. आता जो प्रकाश असतो, तो एक ट्रक ड्रायव्हर असतो. महिन्याने ट्रकवर राहिलेला एक ट्रक ड्रायव्हर. आता त्याच्या सोबतीला एक पांडू नावाचा सुद्धा माणूस होता आणि तोही ट्रक ड्रायव्हर होता. कारण की त्यांचा जो ट्रक आहे, तो दिवस-रात्र चालायचा. त्यांचा ट्रक कधीच बंद नसायचा. तर त्यांचं असं होतं की बाबा थोडी शिफ्ट तू कर, थोडी शिफ्ट मी करेल. म्हणजे पाळीवाळी, पाळीवाळी ते दोघंजण ते ट्रक चालवायचे. तर त्यांना आजचं भाडं लागलं होतं मुंबईवरून इंदोरकडं जाण्याचं, जे मध्य प्रदेशमध्ये आहे त्या इंदोरमध्ये. आणि यांच्या या ट्रकमध्ये काही इलेक्ट्रॉनिक सामान होतं, जे की त्या इंदोरमध्ये यांना पोहोचवायचं होतं. आणि संध्याकाळी गाडी 8 वाजता यांची लोड झाली रात्रीच्या टायमाला. तर यांना निघता निघता रात्रीचे 9 वाजले. 9 वाजता मुंबईमधून बाहेर पडले. जेवण वगैरे करून सगळं आपलं आवरून वगैरे एकदम फर्स्ट क्लासपैकी ते दोघंजणं गाडीमध्ये बसून आपली गाडी इंदोरच्या रस्त्याकडं चालवली. आता त्यांचा जो रस्ता आहे, तो मुंबई, नाशिक आणि तिकडून असा प्रकारे इंदोरकडे जाणारा रस्ता होता. म्हणजे सरळ रस्ता आहे ना तो, तशा प्रकारचा तो रस्ता होता. तर काही वेळ होतो, काही वेळ झाल्याच्या नंतर ते नाशिकमध्ये थोडंसं थांबतात, चहा वगैरे घेतात आणि तिथं चहा पिल्याच्या नंतर परत ट्रकामध्ये बसतात आणि त्या रस्त्याने चालले जातात. पण जसं नाशिकच्या समोर निघाले ना, तसं त्यांना ना असं वातावरण थोडंसं बदलल्यासारखं वाटत होतं. जसं की वातावरणामध्ये स्मशान शांतता पसरलेली आहे. वारं सुटते पण ते वारं एवढं आपिसं वाटतंय आणि एवढं बेकार वाटतंय, की असं वाटतं की ते नको वारं. शांत व्हायला पाहिजे. पण तसं नव्हतं. दोघंही जणं कधीच असं याच्या अगोदर झालं नाही, की एकमेकांना बोलल्याशिवाय राहिले. पण जसं ते मुंबईवरून निघाले, तसं त्यांचं बोलणं एकमेकांसोबत काही जास्त झालं नाही. नाहीतर त्यांचं बडबड चालूच असायचं. जो पांडू होता तो फार बोलका होता आणि जो प्रकाश होता त्याच्या बोलण्याला संवाद द्यायचा. त्यामुळे त्या दोघा जणांचं चांगलं पटायचं. आतापर्यंत त्या दोघा जणांना सोबत राहून 3 वर्ष झाली होती आणि त्या 3 वर्षामध्ये ते दोघंही जण एवढं गप्प कधीच बसले नव्हते. भांडणं जरी झाले असतील तरीसुद्धा ते एकमेकांना बोलायचे, शिव्या द्यायचे. पण आज जी शांतता होती ना त्यांच्यापाशी, ती या अगोदर कधीच नव्हती. कधीच नव्हती. या दोघा जणांना खूप इच्छा होती, की एकमेकांना बोलावं, थोडा टाईमपास करावा. पण ते जे वातावरण तिथं क्रिएट झालं होतं ना, ते एवढं भंकस आणि एवढं बेकार होतं ना, की दोघंजण विचार करू लागले पण बोलू शकत नव्हते, इच्छा असताना सुद्धा. बाहेर अर्धवट चंद्र निघालेला होता. हळू-हळू वारं सुटलेलं होतं. आता ती गाडी थांबवल्याच्या नंतर जे वारं लागतं ना, तशा प्रकारचं तुम्ही बघितलं असेल, अनुभव घेतला असेल. कधी-कधी उन्हाळ्यामध्ये तशा प्रकारचं वारं लागतं बघा. एकदम शेतामध्ये गेलं की हळू वारं सुटलेलं असतं, चंद्र निघालेला असतो. पण तेवढं चांगलं वातावरण असून सुद्धा त्यामधली जी फिलिंग आहे, तो अनुभव आहे, तो ना फार वेगळा असतो.
फार बेकार वाटतो. तशा प्रकारचा अनुभव यांना व्हायला लागला. आता काही अंतरावर गेल्याच्यानंतर नाशिकच्या समोर निघालेले होते. काही अंतर कटलं आणि दूर रस्त्यावर गाडीच्या हेडलाईटच्या लाइटिंगमध्ये एक स्त्री उभी राहिल्यासारखी दिसली. आता यांना थोडं-थोडं दिसल्याच्यानंतर यांची जी गाडीची स्पीड आहे ती थोडी-थोडी कमी करत चालू लागली. आता ती जी स्त्री आहे ना, ती रोडच्या मधोमध येऊन उभी राहिली होती. आपले दोन्ही हात असे वर हलवू लागली. तिच्याकडे बघून असं वाटू लागलं की ती वाहनाला मदत मागते. आता यांचं वाहन जसं त्या स्त्रीच्या जवळ गेलं तसं स्लो होत गेलं. पण ती स्त्री रोडच्या साईडला झाली नाही. यांनी हॉर्न वगैरे वाजवून बघितले, पण ती स्त्री रोडच्या साईडला झाली नाही. यांना साईड सोडली नाही. आता तिच्या हातावरून, तिच्या शरीरावरून असं वाटत होतं की तिला खूप मोठी गरज आहे आणि तिला मदतीची गरज आहे. शब्द दोनदा बोललं का मी? सॉरी हां. तिला खूप मोठी मदतीची गरज आहे असं यांना वाटलं. मग यांनी गाडी थांबवली. गाडी थांबवल्या ती स्त्री पांडूच्या दिशेनं आली आणि म्हणली की दादा माझी मुलगी माझ्या मुलीला दवाखान्यात न्यायचं हो. माझी 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 मुलगी पलटी होती तर रोडच्या साईडला. आमचा ॲक्सिडेंट झाला आहे. दादा आमची मदत करावं. मी तुमच्या पाया पडते हो. तुम्ही जे म्हणसाल ते करते हो दादा पण माझ्या मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी मदत करावं दादा. कोणीच वाहनवाला थांबवणं झाला हो दादा प्लीज हो. दादा तुमच्या पाया पडते हो दादा प्लीज हो. अशा प्रकारे ती गिडगिडायला लागली. यांची विनंती करायला लागली. आता बघा, नॉर्मली जर विचार केला, कोणाचा ॲक्सिडेंट झाला आणि कोणी जर मदत मागत असला ना, तर लोक विचार करत नाहीत. डायरेक्ट उतरतात, त्या माणसाला घेतात, गाडीमध्ये टाकतात आणि हॉस्पिटलला घेऊन जातात. कारण की तेवढा वेळ कुणाकडे असतो? ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर माणसाला समजतं की काय आहे आणि काय नाही. आणि जे माणसं मदत करतात ना, त्यांना माहिती असतं की एक मिनिट किती महत्त्वाचा असतो. तसं यांना कळाल्याच्या नंतर हे दोघंही जण ट्रकच्या खाली उतरले. त्या मुलीला घेतलं, ट्रकमध्ये मागं टाकलं. आता बघा, तुम्ही ट्रकमध्ये जर मोठ्या बसले असाल तर ड्रायव्हरची सीट जी असते ना, त्याच्या पाठीमागं खूप मोठं कॅबिन असतं. कमीत कमी 2 माणसं मोकळे झोपू शकतात. अशा प्रकारचं ट्रकमध्ये कॅबिन असतं. तर ती मुलगी उचलतात आणि मागं ट्रकच्या त्या कॅबिनमध्ये त्या जागेवर झोपवतात आणि त्याची जे मुलीची आई आहे ती तिच्या साईडला येऊन अशी बसते, असे दोन्ही हात असे आपले धरून आणि असं हात जोडते, असं प्रार्थना केल्यासारखं देवाकडे तशी करत राहते ती. आता तिचं ना अंग पूर्ण रक्तानं भरलेलं होतं तिच्या मुलीच्या आणि तिची मुलगी पण पूर्ण रक्तानं माखलेली होती. आता दोघंजणं बसल्याच्या नंतर यांनी ट्रक चालू केला आणि समोर दाखवला. पण यांनी विचार केला नाही की एवढ्या रात्री या बाईच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि यांनी लक्ष पण दिलं नाही की ज्या जागेवर ॲक्सिडेंट झाला आहे त्या जागेवर कुठलंही वाहन नव्हतं किंवा कुठलंही असं नव्हतं की त्या वस्तूने या बाईचा ॲक्सिडेंट झाला म्हणून. आणि ही बाई ॲक्सिडेंट झाला असं म्हणू लागली, पण त्या जागेवर दुसरं कुणीच नव्हतं. मग ही बाईनीची मुलगी एवढ्या रात्री या जागेवर करू काय लागले? आणि तिथं थोडंफार तरी काहीतरी दिसायला पाहिजे ना, गाडी दिसायला पाहिजे, स्कूटी दिसायला पाहिजे यांची किंवा असं काही जागा दिसायला पाहिजे की तिथं रक्त सांडलं रोडवर किंवा असं काहीतरी दिसायला पाहिजे की त्या जागेवर ॲक्सिडेंट झाला आहे. आता ॲक्सिडेंट झालेल्या जागेवर जर तुम्ही जाऊन बघितलं तर तिथं तुम्हाला काही ना काहीतरी ओळखून दिसेल. पण तिथं तसं काहीच नव्हतं आणि यांनी ना त्या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं नाही. यांनी फक्त त्या मुलीला उचलायचं, गाडीमध्ये ठेवायचं आणि दवाखान्यात नेण्याचं ठरवलं होतं. मग आता यांचा जो ट्रक आहे तो रोजच्यापेक्षा यांच्या ट्रकची जी स्पीडची लिमिट आहे ती जोरात वाढली, स्पीड वाढली. आता तो जो शेजारी बसलेला पांडू होता, प्रकाश गाडी चालवू लागला. पांडूला अचानक घाम यायला लागला. घाम एवढा भयानक की पांडू आपल्या तोंडावरचा घाम असा पुसतोय आणि असा रोडच्या साईडला बघतोय असा. प्रकाश त्याच्याकडे बघतोय, पण प्रकाश त्याला काही बोलत नाही. त्याची अवस्था थोडी बिघडल्यासारखी होती. आता तोंडाला घाम येतोय, हाताला घाम येतोय, त्याचे हातपाय चळचळ कापतात, जसं की त्याला ताप आली आहे आणि त्याला खूप मोठं हिव असतंय. अशा प्रकारची त्याची अवस्था झाली. प्रकाश त्याच्याकडे बघतोय. प्रकाश आपल्या गाडीची रेस दाबून जोरात पळवतोय आणि हा तर कापतोय. असा इकडे बघतोय, असा इकडे बघतोय, पुन्हा इकडे बघतोय, त्या महिलेकडे बघतोय, त्या मुलीकडे बघतोय, तिकडे बघितल्याच्यानंतर समोर बघतोय, रोडच्या साईडला बघतोय आणि असं शिटून उठण्याचा प्रयत्न करतोय, बसण्याचा प्रयत्न करतोय, प्रकाशला बोलण्याचा प्रयत्न करतोय. प्रकाश म्हणतो, काय झालं तुला काय बोलायचं आहे का? पांडू म्हणतो, असा खून होता, असं वेड्याकात, असा पागल झाल्यासारखा पांडू, एकदम खतरनाक. त्याची दातसुद्धा वाचायला लागले होते, इतके भयानक. आणि ही जी बाई आहे ही बाई देवाकडं अशी प्रार्थना करेली. आता प्रकाशला काहीच कळलं नाही नेमकं झालंय काय म्हणून. पुन्हा 2-4 किलोमीटर गेल्याच्या नंतर ना एक छोटीशी टपरी रोडच्या साईडला दिसते पांडूला आणि अचानक काय झालं काय माहीत, पांडू जोरात बोंबलला, ए पक्या, गाडी थांबव, पटकर गाडी थांबव. प्रकाश म्हणतो, अरे बाबा, हिला दवाखान्यात न्यायचं आहे, आता कशाला गाडी थांबवायची?
तो म्हणतो, "का रे थांबव ना यार, तुझ्या पाया पडतो मी, थांबव फक्त 5 मिनिटं गाडी थांबव, 5 मिनिटं, 5 मिनिटं. मला मला पानपट्टीवर काम आहे, फक्त 5 मिनिटं गाडी थांबव." प्रकाश तिथं गाडी थांबवतो. गाडीच्या खाली पांडू पटकन उठतो. उ उ गेट उघडून खाली उतरतो आणि प्रकाशला म्हणतो, "पक्या पटकर खाली आहे, पटकर खाली आहे." दोघं जण त्या पानपट्टीपाशी जातात. जार असतो ठेवलेला तिथं, मग्गा वगैरे असतो. त्या मग्ग्यामध्ये पाणी काढतो, मग्गाभर जारचं, आणि ते गट 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 पाणी पितो. गट गट, त्याला बोलायचं पण कळना, त्याला बसायचं पण कळना. असं त्या एक भाला लावलेला असतो, बल्ली म्हणतात आपण त्याला. त्या पानटपरीच्या समोर अशी झोपडी करण्यासाठी बल्लीला रवलेली असते ना, त्या बल्लीला पकडत पकडत त्या शेजारी त्या ठेवलेल्या टेबलावर बसतो. आता जो पानटपरीवाला माणूस आहे तो बाहेर येतो, याच्या खांद्यावर हात ठेवतो. "अहो काय झालं तुम्हाला?" आता प्रकाशला त्याची हालत पूर्ण दिसायला लागली, तो तळतळ कापायला लागला. प्रकाश त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "अरे पांडू, काय झालं रे बाळा? तू असा का करतोयस? तुला ताप वगैरे तर काही नाही आहे. तू काय काय झालं काय तुला?" पांडू थोडासा रिलॅक्स होतो, मोठ्या मोठ्याने श्वास घेतो असा. मग थांबतो. थांबल्याच्या नंतर म्हणतो की, "प्रकाश, आपल्या गाडीमध्ये बसलेले बाया नाहीत त्या, भूत आहेत ते भूत." असं म्हणल्याच्या नंतर तो जो पानटपरीवाला आहे तो याच्याकडे बघतो आणि प्रकाशही त्याच्याकडे बघतो. "काही वेड्याकात बोलायला," म्हणतो, "यार, असं कसं होऊ शकतंय?" पांडू म्हणतो, "बघ, मी म्हणत नाही की माझ्यावर विश्वास कर. आपण गाडीत येईन. तू तू काय कर, तू जाय. तिचे 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 पोरगी झोपलेली आहे ना, तिचे पाय बघ कसे आहेत. अरे भाऊ, तिचे पाय पूर्णपणे उलटे आहेत रे भाऊ." आणि ती माझ्याकडं दोनदा तीनदा डोळे वटकारून बघू लागली आणि बघता बघता हसू लागली. माझा जीव तर म्हणू लागली जोरात वरडाव, पण पण वरडता येईना रे. "पक्या मावा, ऐक रे पक्या, पक्या पक्या पक्या, ते भूत आहेत रे पक्या. पक्या पक्या, मी तुझ्या पाया पडतो रे, मी येईन रे गाडीत. पक्या, तू तू फक्त जाऊन पाय, त्या पोरीचे पाय उलटे आहेत, पक्या तू जाऊन पाय." आता हा म्हणतो की, "यार काय यार पांड्या, तू काय वेड्यासारखा करायला." प्रकाश उठतो, गाडीमध्ये जातो, चढतो, बघतो तर याच्या पायाखालची जमीन सरकते. याचा हात घसरतो गाडीला धरलेला आणि हा फटकर खाली पडतो आणि त्या गाडीचे जे टायर असतात त्या टायरामध्ये असा दडल्यासारखा बसतो. आता हा जो पानपट्टीवाला माणूस आहे हा त्याच्यापाशी जातो पळत पळत. "अहो दादा, काय झालं? असं का करताय?" तो पानपट्टीवाला परत गाडीमध्ये जातो आणि बघतो, पण गाडीमध्ये कोणीही नसतं, कोणीच नसतं. मग याला कळतं की यांच्यासोबत नेमकं काहीतरी झालेलं आहे. हा त्याच्या हाताला पकडतो, उचलतो, आणतो. ते दोघंही एकदम शांत बसलेले होते. पांडू पक्याला म्हणतो, "पप पप हाय हाय ना, हाय ना, हाय ना त्या पोरीचे पाय उलटे आहेत ना, आहेत ना, आहेत ना." तो पानपट्टीवाला म्हणतो, "अहो कोणती पोरगी? तुमच्या गाडीमध्ये कोणीच नाही आहे, ना बाई ना पोरगी." मग पांडू म्हणतो, अहो, असं कसं होऊ शकतंय? आम्ही आम्ही स्वतः त्या पोरीला उचलून टाकले, आम्ही स्वतः. तिचा ॲक्सिडेंट झाला होता, आम्ही स्वतः स्वतः उचलून टाकला आम्ही तिला." मग प्रकाश हळूवार बोलतो, "पण तू बोलतो ते खरं आहे. आपण जेव्हा त्या पोरीला उचलून टाकू लागलो त्यावेळेस मी इकडे तिकडे पाहिलं, पण मी काही जास्त लक्ष दिलं नाही. पण त्या जागेवर कोणतीही गाडी नव्हती पडलेली, ना कोणती स्कूटी नव्हती, ना काहीच नव्हतं, ना कोणता काच फुटलेला होता. त्या पोरीला जेवढा मार लागलेला आहे तेवढ्या मारामध्ये तर तिचं रक्त तर कमीत कमी रस्त्यावर पडायला पाहिजे ना. मला रक्त पण दिसलं नाही." "पांड्या यार, तू खरं बोलला होता. आपण जराशात वाचलो. बरं झालं या दादाची पानपट्टी आपल्यासमोर होती." मग तो 2 कप चहा करतो, या दोघं जणांना पाजतो. तिथं घंटाक्षे थांबतात आणि नंतर गाडीमध्ये चढल्याच्या नंतर आजूबाजूला पाहतात, पण कुणीही नसतं. आता त्या पानपट्टीवाल्याला विचारतात की, "दादा, इथं असं काही होतं का?" तो म्हणतो की, "बाबा कधीच काही नाही. आता मी रात्रभर इथं थांबतो, तरी माझ्यासोबत असं काहीच होत नाही आहे. आणि खरं सांगू का दादा तुम्हाला, इथं काहीच झालेलं नाही आहे. ना ॲक्सिडेंट, ना कोणती घटना, काहीच नाही आहे." 4-5 किलोमीटरच्या अंतरामध्ये काय होणार? त्याला सगळं माहीत असणार ना. तो म्हणलं की अशी कोणतीच घटना घडलेली नाही आहे. आणि ज्या जागेवर या मुलीला उचलून याने टाकलं होतं ती जागा ना अशी एकदम नॉर्मलशी होती, एकदम नॉर्मलशी. काहीच नव्हतं, एकदम स्ट्रेट रस्ता होता. वळण नव्हतं, ना घाट होता, काहीच नव्हतं. तरीसुद्धा यांच्यासोबत हा भयानक अनुभव झालेला आहे. तर तिथून ते निघाले. त्याच्यानंतर कधी यांच्यासोबत असं झालं नाही. पण तेव्हापासून हे जर कोणाची मदत करायची म्हणलं तर फार विचार करतात आणि नंतर मदत करायला
सुरू करतात. जर कोणी गाडी थांबवली तर पहिले आजूबाजूला बघतात, त्याला बोलतात, नाव विचारतात, गाव विचारतात. नंतर त्याला गाडीमध्ये घेतात, लिफ्ट जर द्यायचं म्हणलं तर. पण असं अंधाधुंद मदत कोणाची करत नाहीत. तर ही होती आजची कथा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यापाशी जर अशी एखादी कथा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID देतो. त्यावर तुम्ही तुमची कथा मला शेअर करू शकता. आणि हां, या चॅनलवर डेली प्रत्येक दिवशी कथा अपलोड होतात. प्रत्येक दिवशी अशाच कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही आणि तुम्ही या चॅनलवरच्या कथाही बघू शकणार नाहीत. आणि अजून एक गोष्ट, सगळ्या कथा मनोरंजन म्हणूनच बघा. वास्तविक जीवनामध्ये या कथामध्ये झालेला जो काय उल्लेख आहे तो लावून घेऊ नका.